राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न। बैठकीमध्ये 10 मोठ्या निर्णयांवर शिक्कामोर्तब। शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणी पत्राच्या दस्ताला लागणारी फी माफ करण्याचा सरकारचा निर्णय। मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यात 37,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषानुसार मदत दिली जाणार। कॅबिनेट बैठकीनंतर मदत आणि पुनर्विकास मंत्री मकरंद पाटील यांचं वक्तव्य। पुण्यासह रायगड रत्नागिरीला हवामान विभागाच्या वतीनं रेड अलर्ट, तर पुढील 4 ते 5 दिवस सातारा, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जोरदार पावसाची शक्यता। एक्वा लाईनचं काम करणाऱ्या तुर्किश कंपनीला काढून टाका, आमदार आदित्य ठाकरेंची मागणी। काल झालेल्या पावसामुळे वरळी मेट्रो स्थानकामध्ये पाणीच पाणी। वैष्णवी अगवणे आत्महत्येच्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। मृत्यूच्या दिवशीही वैष्णवीला मारहाण। वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांकडून कोर्टात जमा। वाहून जाणारा कांदा वाचवण्यासाठी चिमुरडीची धडपड। बीडच्या शेतकऱ्याला मिलिंद नार्वेकरांकडून 1 लाखांची मदत। लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। राज्यात 278 सक्रिय कोरोना बाधित रुग्ण। मुंबईत 37, ठाण्यामध्ये 19, पुण्यामध्ये 2 कोरोना बाधित। घाबरू नका, पण काळजी घ्या, प्रशासनाचं आवाहन। नर्स सासूनं सुनेचा घरातच केला गर्भपात। नाशिकमधील संतापजनक घटना। आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानं सासू आणि नणंदेकडनं पीडितेला जातीवाचक शिवीगाळ देखील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।